अर्जुनला असं ते टीव्हीवर एक कॅरेक्टर म्हणून बघत नाही, त्या अर्जुनला स्वतःचा मुलगा म्हणून बघतात. मला अर्जुन सुभेदार सारखंच करायचंय. ते एक धाकधूक असते, ती गोड असते. धाकधूक अजून धाकधूक नाही, भागूक भागूक उखाण्याचा असं बॉम्ब टाकते ना, इथे मला उखाणं सुचत नाही. अर्जुन सुभेदार करतो कोर्टात जबरदस्त ड्रामेबाजी. मधुभाऊ काय सुटत नाही इतक्या लवकर, अशी असते सगळ्यांची बाजी. सॅली नेहमी डब्यात येते मला पोळी आणि भाजी. ही जवळपास दिसली ना मला कुठे लांब, मी सुरूच होईन इंटरनेट. मला उखाणे शोधतो, उखाणे पेंटच करून टाकलं त्याने पूर्ण हॉल क्रेयॉनने, लाल 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 लाल. आणि आला माझ्या समोर, पप्पा पेंटिंग. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचे स्वागत करते मराठी चस्कावर. तर सध्या मराठी वाहिन्यांमध्ये टॉपची वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह, त्या टॉपची मालिका म्हणजे ठरलं तर मग मालिकेचे 500 एपिसोड पूर्ण होत आहेत. आणि मालिकेच्या सुरुवात जेव्हा होते तेव्हा एक अस्पष्ट मराठी थोडासा मराठी मुलगा एंट्री घेतो आणि आता तो 500व्या भागानंतर प्रेक्षकांचा लोकप्रिय अभिनेता म्हणून समोर येतो. कशी वाटते ही सगळी कॉम्प्लिमेंटनी हा सगळा प्रवास अमित तू कसा बघतोस? खूपच म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे सांगायला तर, कारण मला स्वतःला आश्चर्य वाटतं की इथपर्यंत येऊन पोचलो आणि प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आपले, आणि त्यांनी मला असं आपलंसं करून घेतलंय. अर्जुनला असं ते टीव्हीवर एक कॅरेक्टर म्हणून बघत नाही, त्या अर्जुनला स्वतःचा मुलगा म्हणून बघतात. अर्जुनच्या आयुष्यात जे काही घडतंय ते ते फील करतात. ही एक खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. आणि या 500 भागांचा प्रवास सुरू झाला आणि 500 भाग आले पण. असं होतं मला की आत्ता सुरू झाली होती आमची मालिका आणि 500 भाग पण झालो. खूप बरं वाटतंय आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय, त्यामुळे अजून जास्त बरं वाटतंय. बरं, त्यावेळी जेव्हा अशी विचारण्यात आलेली मराठी सिरियल आहे, शुद्ध मराठी बोलायचे, एक वकिलाचा रोल आहे जो बाहेरून आला आहे इथे, हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुला ब्रीफ देण्यात आल्या आणि आत्ताचा तू चेंज झालेला अमित म्हणून कसं वाटतं? जेव्हा तुला धाकधूक होती का त्यावेळेला अशी मराठी सिरियल करायची, फुल फ्लेज मराठी बोलायचं? खूप धाकधूक होती, कारण ॲज अन ॲक्टर जेव्हा केव्हा आम्ही एक प्रोजेक्ट आमचा संपतो, नवीन प्रोजेक्ट सुरू होतो आणि पहिल्यांदा शूट करतो, तेव्हा ती सेम धाकधूक असते मनात. जसं की आपण जे माणसं असतात जे थिएटर करतात, बरेच वर्ष थिएटर करतात, तेही म्हणतात की आम्हाला थिएटर करून जवळपास 20-25 वर्ष झाली, तरी सुद्धा जेव्हा विंगेत उभे राहतो आम्ही तेव्हा धाकधूक सुरू असते. आज सुद्धा प्रत्येक टेकच्या आधी एक धाकधूक सुरू असते की तो सीन कसा होईल, कसं मला करायचंय, मला बोलायचं, मला अर्जुन सुभेदार सारखंच करायचंय. ते एक धाकधूक असते, ती गोड असते धाकधूक. सो आत्ता पण तेच सिच्युएशन आहे जी आधी होती, पण फक्त असं की लँग्वेज सुधारली आहे. नक्कीच, कारण मला तुझा पहिला इंटरव्ह्यू आठवतोय जो आम्ही तुझा लग्नाचा केला. पहिला इंटरव्ह्यू तुझा कॅरेक्टर इंट्रोडक्शनचा केलेला, त्यानंतर लग्नाचा केलेला, ज्यात तुझी जुई मस्त शाळा घेत होती मराठी शब्दांवर. एक मिनिट तू परत उखाणा घेणार आहेस का? असं नाहीये ना काही. मला मला भीतीच वाटते. धाकधूक अजून धाकधूक नाही, भागबुक भागबुक होते. आज कोर्टाचा उखाणा, कोर्टाचं नाव असलं पाहिजे, कारण अमित, अर्जुन आणि कोर्ट, साक्षी, या सगळ्याच मधुभाऊ, या सगळ्याच मध्ये असा गुंतलाय अर्जुन. जर एखादं होऊन जाऊ. अरे बापरे, अचानक असं उखाण्याचा असं बॉम्ब टाकते ना, इथे मला उखाणं सुचत नाही. आणि जेव्हा मी काय म्हणतात ते गमक सापडत नाही. हा, गमक तर नसतोच माझं, कुठेच नसतो. प्रयत्न करू तरी आपण कोर्टावरती उखाणावं ना. हा, ओके. अर्जुन सुभेदार करतो कोर्टात जबरदस्त ड्रामेबाजी. अर्जुन सुभेदार करतो कोर्टात जबरदस्त ड्रामेबाजी. मधुभाऊ काय सुटत नाही इतक्या लवकर, अशी असते सगळ्यांची बाजी. सॅली नेहमी डब्यात येते मला पोळी आणि भाजी. 500 भाग संपले, ठरलं तर मगचे. चला बाजवा ताळी. वा वा वा, किती छान. सॉरी. म्हणजे यमक जोडवण्याचा जो काय तुटका प्रयत्न झालाय, प्रयत्न खूप करतोय मी. 500 भाग झाले, आय मीन 1000 भाग नंतर मी शायरच होईन असं मला वाटतं जवळपास. नक्कीच, म्हणजे बाजूच्या मालिकेच्या ऍक्टरचा नक्कीच प्रभाव पडणार आहे. पुढच्या वेळेस ही जवळपास दिसली ना मला कुठे लांब, मी सुरूच होईन इंटरनेट.
मला उखाणे शोध तू काही ना काहीतरी असतं पण तिथं बॉ. नक्कीच हा तुझ्या फॅन्सना ते उखाणे खूप आवडतात आणि त्याचे रील्स बनतातच. तुलाही माहितीये ते किती आवडतात आणि तुझ्या फॅन्सना तुझं हे तुटकं मुटकं मराठी तितकंच आवडतं ऐकायला. थँक्यू. आणि नक्कीच त्यांचं प्रेम आहे. बरं तू जेवढा फेमस झालाय तुझा तेवढा तुझा मुलगाही फेमस झालाय तसा. माझ्याहून जास्त फेमस आहे. एक्झॅक्टली. म्हणजे हे कसं हँडल करतोयस आता तू? कारण त्याचे रील्स सुद्धा तुझे बनत असतात त्याच्यासोबत. मला हँडल करावंच लागत नाही, तोच मला हँडल करतो ऍक्च्युली. आणि तो तो क्यूट आहे, तो खूप मस्तीखोर करतो, पण मी हे सांगू इच्छितो आज की तो तितकाच समजूतदार पण आहे. मला कधी जास्त ओरडावं लागलं नाही, कधीच त्याने काही जास्त काही मस्ती केली नाहीये. हो, थोडीफार मस्ती सगळेच करतात आणि मला असं माझी अशी खूप इच्छा असते मनापासून की तू मस्ती कर. आणि जवळपास लास्ट टाइम मी घरी गेलो होतो तेव्हा त्याच्या हातात लाल रंगाचा क्रेयॉन आला होता. आणि माझं घर कम्प्लीट वाईट असतं हा. नेहमीच. सो मी घरी गेल्यावरती माझा पूर्ण हॉल बघतोय मी. पेंटच करून टाकलं त्याने पूर्ण हॉल क्रेयॉनने, लाल 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 लाल. आणि आला माझ्या समोर, पप्पा पेंटिंग. म्हणलं व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी रागवलो होतो, आता मी व्हेरी गुड म्हणतोय, त्यानंतर व्हेरी गुड वरती आलो मी. कारण कधी तुम्हाला मुलांना रागवायला पण हवं आणि त्यानंतर तुम्ही त्यांना जवळ घ्या, त्यानंतर तुम्ही प्रेम करा, पण त्यांना हे कळायला हवं ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम की हे चुकीचं आहे. सो पुन्हा करू नकोस असं काही. मस्ती कर, पण पुन्हा असं करू नकोस. नवीन मस्ती कर, नवीन ओरडा खा, नवीन मस्ती कर, नवीन ओरडा खा. ती चूक परत करू नकोस Yes. फक्त. ही चूक परत. कळलं तुम्हाला फॅमिली मॅन कसा आहे हा मुलगा? म्हणजे इतकं कौतुक वेगळं ह्याच्या बाजूने होतं. फॅमिली मॅन म्हणून आहे हे वेगळं आहे. कौतुक आहेच तुझं खूप छान प्रकारे. आणि असं मस्तपैकी अमित आता सगळ्यांचा लोकप्रिय झालाच आहे आणि अजूनही या मालिकेचे भाग छान छान येतील आणि पुन्हा एकदा मधुभावांची केस जिंकून अमित सगळ्यांची मनं जिंकेल. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.